नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही बऱ्याच वेळा सोयाबीन चिल्ली, पनीर चिल्ली खाल्ली असेल, पण एकदा ही पोटॅटो चिल्ली नक्की ट्राय करून बघा. खूप छान टेस्ट लागते आणि बनवायलाही अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग पटकन आपण पोटॅटो चिल्ली बनवायला घेऊ. यासाठी मोठ्या आकाराचे 2 बटाटे घ्यायचे. बटाट्याची साल काढून घ्यायची. बटाटे शक्यतो मोठेच घ्यायचे म्हणजे काप करायला सोपे जातात. बटाट्याच्या चारी बाजू एक्स्ट्राच्या कट करायच्या आणि रेक्टँगल सारखा शेप त्याचा तयार करायचा. आता बटाट्याच्या आपण जसे फिंगर चिप्स कट करतो तशा स्लाइस कट करायच्या. फक्त फिंगर चिप्स सारख्या लांब न करता छोट्या आकारामध्ये स्लाइस कट करायच्या. हे बघा, अशा आडव्या स्लाइस कट करायच्या म्हणजे मीडियम साईजमध्ये त्या कट होतात. सर्व बटाट्याच्या स्लाइस बनवून झाल्या की 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याचे स्टार्च निघून जाईल. साध्या पाण्याने धुतल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये गरम पाणी घालून 1-2-3 मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर मग किचनच्या टॉवेलमध्ये सर्व स्लाइस ओतून ड्राय करून घ्यायच्या एकदम, म्हणजे पाणी राहिलं नाही पाहिजे त्यात काहीच. एकदम अशा सुकवून घ्यायच्या आणि मग एका बाउलमध्ये ओतून घ्यायच्या. यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे सर्व कोरडंच मिक्स करायचं कारण थोडंसं मॉइश्चरायझर असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे कॉर्नफ्लोअर भिजलं जातं लगेच. इकडे मी तेल अगोदर तापायला ठेवलेलं होतं. यामध्ये आता ह्या स्लाइस तळून घ्यायच्या. छान क्रंची होईपर्यंत तळायच्या म्हणजे पूर्ण ब्राऊन झाल्या की मग तेलातून काढायच्या. हे बघा किती क्रंची झालेल्या आहेत, आवाजावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. अशाच पद्धतीने सर्व स्लाइस तळून घ्यायच्या. सर्व स्लाइस तळून झाल्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. त्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची, 1 चमचा हिरव्या मिरच्याची पेस्ट घालायची. मला स्पायसी हवं आहे म्हणून मी पेस्ट घेतली. तुम्हाला जर स्पायसी नको असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्याचे काप घाला म्हणजे ते कमी तिखट होतं. यात आता 1 वाटी मोठ्या आकारात कापलेला कांदा घ्यायचा म्हणजे साधारण मोठे मोठे तुकडे राहतील अशा पद्धतीने काप करायचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे सर्व परतून घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट जळू नये म्हणून कांदा टाकायची घाई करायची आणि मग नंतर यामध्ये शिमला मिरचीचे काप घालून घ्यायचे, तेही मोठे मोठे ठेवायचे. 4-5 मिनटं शिमला मिरची आणि कांदा परतून घ्यायचा. यामध्ये अर्धा चमचा मिरेपूड घालायची. आता वरतून 1 चमचा व्हिनेगर आणि 2 चमचे रेड चिली सॉस घालायचा आणि सोया सॉस अगदी थोडासा घालायचा म्हणजे अर्धासा चमचा. तो जर जास्त झाला तर कडसर टेस्ट लागते. हे सर्व कांद्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं. गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची म्हणजे सर्व व्यवस्थित परतल्या जातं. आता यामध्ये मी ज्या बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर आणि बटाटा मिक्स केला होता त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर घालून ग्रेव्हीसाठी याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेतलं. ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे छान ग्रेव्ही तयार होते. ग्रेव्ही 2-3 मिनटं चांगली छान शिजू द्यायची आणि मग यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालून घ्यायचे. छान व्यवस्थित मिक्स करायचं. वाव, खूपच यम्मी दिसतंय. कलर खूप सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने आपली पोटॅटो चिली इथे तयार होते. खूपच टेस्टी लागते. आता सर्व करायची आणि यावर वरतून थोडंसं पांढरं तीळ घालायचं. खूपच सुंदर दिसते. वाव, यम्मी. सो मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.